नमस्कार. एमॉक्स म्हणजे महाराष्ट्र राज्य स्त्रीरोग संघटना याचे अध्यक्ष डॉक्टर किरण कुर्तकोटी सर, सेक्रेटरी डॉक्टर बिपिन पंडित सर, एमॉक्सच्या एमटीपी आणि फॅमिली वेलफेअर कमिटीच्या प्रमुख डॉक्टर रचना जाजू मॅडम आणि पब्लिक अवेअरनेस कमिटीच्या प्रमुख डॉक्टर रेवती राणे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली चालू केलेल्या माहिती आमची आणि निवड तुमची या कॉन्ट्रासेप्शनच्या सिरीजमध्ये आपले स्वागत आहे. माझं नाव डॉक्टर अमृता पुनसे, कन्व्हेनर या सिरीजची. आज आपण बघणार आहोत इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्शन या महत्वाच्या विषयावर. त्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर चैतन्य गणपुळे सर. सर सिनियर कन्सल्टंट आणि इन्फर्टिलिटी स्पेशलिस्ट आहेत पुणे इथे. तसेच चेअरपर्सन आहेत एंडोक्रायनॉलॉजी कमिटी फॉक्सीचे. चला तर मग बघूया आणि या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर नक्की करा. धन्यवाद. नमस्कार. कधी कधी अपघाताने आपली गर्भनिरोधक गोळी विसरली किंवा कॉन्डोम फाटला किंवा कधी कधी कुठल्याही प्रकारचं गर्भनिरोधक न वापरता शरीर संबंध आला असं होऊ शकतं आणि त्यावेळेला आपल्याला गर्भधारणा होण्याची भीती कायम मनामध्ये राहते. अशा वेळेला इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्शन हा जो कन्सेप्ट आहे हा आपल्याला उपयोगाला येऊ शकतो आणि असं झाल्यानंतर आपण इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्शनचा जर वापर केला तर आपल्याला गर्भधारणा होण्याची शक्यता कमी होते. दोन प्रकारची इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्शन्स आपल्याकडे उपलब्ध आहेत. एक गोळीच्या स्वरूपामध्ये जे जितक्या लवकर घेऊ आपण तितकं त्याचा उपयोग आपल्याला जास्त होतो आणि एक आपण कॉपर टीच्या स्वरूपामध्ये बसवू शकतो. पण त्यातल्या त्यात गोळी घेणं हे जास्त सोयीचं आणि चटकन होणारी गोष्ट आहे. पण एक गोष्ट मात्र आपण सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे की ही गर्भनिरोधक गोळी नाही. याच्याने गर्भधारणा होण्यापासून आपण वाचू शकतो किंवा त्याचं प्रमाण कमी होऊ शकतं आणि याच्यापासून आपल्याला सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन्स जी आहेत ती मात्र थांबवता येणार नाहीयेत. ती आपल्याला होऊ शकतात जरी आपण इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्शन वापरलं तरी. पण जेव्हा अशा अपघातातनं आपण जात असतो त्यावेळेला आपली गर्भधारणेची शक्यता कमी करण्याकरता इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्शन हे अत्यंत सोपं आणि प्रभावी उपाय आहे, ऑप्शन आहे आणि त्याचा आपण सगळ्यांनी जरूर उपयोग करून घ्यावा जेव्हा जेव्हा गरज पडेल त्यावेळेला. नमस्कार.